तू त्या सगळ्यांना पोहे खायला दिलेस, दूध प्यायला दिलंस. हिम्मत कशी झाली ग तुझी? हे सगळं देताना तू मला विचारलंस? अहो ते आबासाहेब म्हणाले म्हणून इथे काय सगळं आबासाहेबांना विचारूनच करणार आहेस का? तुला काय वाटतं या घरात माझ्या शब्दाला काहीच किंमत नाहीये? बोल ना. मुद्दाम माझ्याकडे दुर्लक्ष करतेस ना, कारण तुला माहितीये मी तुला अडवेन. मी तुला अडवू नये म्हणून माझ्याकडे बघायचंच नाही असं ठरवलंस तर तू, बरोबर ना? नाही मालती मॅडम, मी खरं सांगते माझ्या मनात पण असं काही नाही. ए तुझ्या मनात काय ना ते मला चांगलंच माहितीये. हा तुझा खोटारडेपणा आज नाही बघते मी, चांगलीच ओळखून आहे मी तुला. त्यामुळे निदान माझ्या समोर तरी नाटकं करू नकोस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या घरात तू फक्त एक मोलकरीण आहेस आणि मोलकरणीला मालकिणीचा दर्जा कधीच मिळत नाही. हा पण म्हणून जर तू हिसकावण्याचा प्रयत्न करणार असशील ना तर मी कायम तुझ्या विरोधात उभी असेन, विसरू नकोस. शेवटचं सांगते, या घराची मालकीण मी आहे आणि तू या मालकिणीची एक नोकर. त्यामुळे स्वतःची लायकी विसरू नकोस, त्यातच तुझं भलं आहे. काय झालं राणी? रडतेस का? नाही बाबा, मी रडत नाहीये. ते आपलं सगळं छान चालू आहे ना म्हणून डोळ्यातून पाणी आलं. खरंच मी तुला इतका बोळा वाटलो का? तुझ्या डोळ्यातलं पाणी, हे अश्रू काय सांगतात ते मला कळत नाही. कोणी बोललो का तुला काही? मालती, तुम्ही हिला काही बोललात? किती नाटकी आहेस ना तू. कुणाची कशी सिंपती मिळवायची हे अगदी बरोबर कळतं ना तुला. तिने मला काही सांगितलं नाहीये. हो मग बघा ना, तरीही तुम्हाला न सांगता सगळं कळलं. हेच तिला छान जमतं ना. हे असंच वागून ना आपल्या घरात आग लावणार ही आणि एक दिवस घराची मालकीण व्हायचा प्रयत्न करणार. मी सांगून ठेवते, हे मी होऊ देणार नाही. काय बोलताय तुम्ही? या घरात कोणी मालक कोणी गुलाम नाहीये. हे घर आहे ना आपलं. या घरातला प्रत्येक माणूस आपलं कुटुंब आहे. मी नाही मानत हिला माझ्या कुटुंबाचा भाग. तुम्ही किती हिला आपलं म्हणालात ना तरी मला माहिती आहे ही इथे आली ते आपल्या घराला आग लावायला. एक दिवस ना आपलं घर पेटवून लावेल ही. तिला या घराची मालकीण व्हायची दिवा स्वप्न पडत असतील ना तर ही मालती तिची सगळी स्वप्न पुसून टाकेल. हो ना, हिच्या नंतर मालकीण तर मीच होणार. ही घर पेटवायला आली आहे. हिच्या गृहप्रवेशाच्या वेळेला तुम्ही घर पेटवायला निघाला होतात, विसरलात तुम्ही. मालती माडिक, तुम्ही ना हल्ली गोष्टी लवकर विसरायला लागलात. वय झालंय तुमचं. तुमचं ना मला कधी कधी कळतच नाही. काही दिवसांपूर्वी तुम्ही हिचं लग्न लावायला निघाला होतात तेव्हा तुम्हीच हिचे गोडवे गात होतात. हिच्या सासरकडच्या मंडळींना हिचं कौतुक सांगत होतात. मग आता काय झालंय? काय घडलंय असं सांगा ना. जे नशिबात लिहिलेलं असतं ना तेच घडतं. नियती पुढे कोणाचाही निभाव लागत नाही आणि तुम्हाला वारंवार नियती देव संकेत देत आहेत. तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताय. राणीच या घरची सून आहे. तीच या घराला वारस देणार.
आणि राणी महाडिकच वारसदार म्हणून. बस आता मला काही ऐकायचं नाही या. या घरची सून नाही तर फक्त एक कामवाली आहे. आणि मी लवकरच हिला या घराबाहेर काढणार आहे. इंदिरा, बोलावलंस तू? हो, फॅक्टरीतले काही अपडेट्स तू स्वतःहून देत नाही आहेस, म्हणून म्हटलं मीच तुला बोलवून घेतो. फॅक्टरी सगळं नीट हँडल करतोयस ना? बापरे, हा एकदम अपडेट विचारायला लागलाय. आजपासूनच फॅक्टरीमध्ये घोळ घालूया असं ठरवलं आणि याने लगेच विचारलं. याला कळलं तर नाही ना मी काय करतोय ते? काय विचारतोय मी? फॅक्टरीत सगळं व्यवस्थित हँडल करतोयस ना? हो हो, डोंट वरी, सगळं परफेक्टली हँडल करतोय. गुड. तुझं परफेक्शन आता मला कळणारच आहे. केटींना फोन करतोय मी, म्हणजे तुझं रिपोर्ट कार्ड मिळेल मला. याने केटीला फोन केला तर मोठा गोळ होईल. इंद्रा, अरे केटीने कशाला फोन करतोस? तू उद्या फॅक्टरीत येणारच आहेस ना, सो कळेल तुला आलास की. मी कधी काय करायचंय मला कोणी सांगायची गरज नाही आहे. हॅलो, हां सर. केटी, आजचे मी दिलेले टार्गेट सगळे कंप्लीट झालेत का? हां येस सर. ओके. बरं, सगळ्या क्लायंट्सना वेळेत त्यांच्या डिलिव्हरीज होत आहेत ना? गुड. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण डिसिजन्स फिरवल्यामुळे बरं झालं बरं का. विक्रांत सरांनी सांगितल्यानुसार केलं असतं ना तर फार मोठे प्रॉब्लेम झाले असते सर. असो, इथून पुढे कुठलेही डिसिजन्स घेताना मला कनेक्ट कराल केटी. हां शुअरली सर. ओके. इंद्रा, मला फसव शेडेकर, एवढी हिंमत आहे का तुझ्यात? इंद्रा, माझे डिसिजन काही पटले नाहीत का तुला? हे बघ, माझा पॉइंट ऑफ व्ह्यू इतकाच होता की तोंड बंद ठेव तुझा. हे बघ,